नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की कॅटेगरीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSमध्ये किती मार्कवरती प्रवेश मिळेल। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती मार्कावरती ॲडमिशन्स होऊ शकणार आहेत यावर्षी 2025मध्ये, आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा किती मार्कावरती ॲडमिशन्स होणार आहेत। तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याची कल्पना येईल। तर अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल। तर प्रथम मी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज एक्सपेक्टेड कट ऑफ 2025चा किती जाऊ शकतो तर पाहू शकता तुम्ही। ओपन कॅटेगरीचा मी तर गव्हर्नमेंटचा काढलेला आहे एक्सपेक्टेड कट ऑफ 510 ते 490 एवढे मार्क येत असतील विद्यार्थ्याला, तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 490 ते 500 एवढे मार्क येत असतील OBCच्या विद्यार्थ्याला, त्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 475 ते 480 एवढे मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 390 ते 400 एवढे मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्याला कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 280 ते 300 एवढे मार्क येत असतील तर त्याही ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 450 ते 460 एवढा जर मार्कचा रेंज येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 430 ते 440 एवढे मार्क येत असतील NT1साठी, त्यालाही गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 475 ते 485 एवढे मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 470 ते 480 ह्या रेंजमध्ये येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी सेफ असणार आहे। आणि EWSसाठी सुद्धा 470 ते 475 एवढे मार्क येत असतील EWSच्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याही विद्यार्थ्याला अगदी महाराष्ट्रामध्ये आपल्याला 85% कोठ्यामधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ह्या वर्षी 2025मध्ये मिळणार आहे। तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा एक्सपेक्टेड 2025चा कट ऑफ सांगितलेला आहे। कितीपर्यंत तुम्हाला मार्क येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज 100% मिळणार आहे। आणि त्याचबरोबर प्रायव्हेटचा पण मी अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे 2025चा। तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे लक्षात येईल। तर प्रायव्हेटमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला 475 ते 460 म्हणजे 460 ते 475 एवढे मार्क येत असतील तर तोही विद्यार्थी अगदी प्रायव्हेटमध्ये कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन्स होणार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 455 ते 465 एवढे मार्क येत असतील OBCच्या विद्यार्थ्याला, तर त्याही विद्यार्थ्याला अगदी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे ह्यावर्षी। आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 455 ते 465 एवढा जर रेंज असेल SCBCच्या विद्यार्थ्यांना, त्याही कॉलेजला कोणतं ना कोणतं कॉलेज मिळणारच आहे। आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 360 ते 380 हा जर रेंज येत असेल SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, त्याही विद्यार्थ्याला अगदी 100% महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 260 ते 270 एवढा जर रेंज येत असेल तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे यावर्षी 2025मध्ये। आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 430 ते 440 राहणार आहे कट ऑफ प्रायव्हेटचा। NT1ला 420 ते 430 एवढा राहणार आहे। आणि NT2ला 460 ते 470 आणि NT3ला 460 ते 470 एवढा NT3चा पण अगदी कट ऑफ राहणार आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी। तर ह्यावर्षी 2025मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी प्रायव्हेटचाही मी तुम्हाला अगदी कॅटेगरी वाईज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ मी अगदी डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे। खूप सारे जे आपले क्लासेस आहेत, जे नंबर 1 क्लासेस आहेत, जसं की ॲलन आहे, आकाश आहे, किंवा फिजिक्सवाला आहे, किंवा अनअकॅडमी क्लासेस आहेत, अशा सगळ्या क्लासेसचा पूर्ण आम्ही डाटा घेऊन अगदी हा एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा किती जाऊ शकतो अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला अगदी अंदाज येऊन जाईल की आपल्याला ह्यावर्षी 2025मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का प्रायव्हेट कॉलेज मिळेल। तर त्या अनुषंगाने अगदी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की
त्यांनाही अगदी ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. तुम्ही आमची काउन्सिलिंग घेऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.